एक प्रसिद्ध डॉक्टर, लोकांना आरोग्य, आयुर्वेदाबाबत मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ. पण अचानक एका दिवशी त्या स्वतःचा मृत अवस्थेत सापडतात. हा आत्महत्येचा प्रकार होता, की त्यामागे काही वेगळं गूढ दडलं आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एकटा एका डॉक्टरच्या मृत्यूनंतर तिच्याच पतीवर इतके गंभीर आरोप का होत आहेत? नाशिकमध्ये घडलेली या प्रकरणाने सध्या मोठी खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. विशेषतः त्यांच्या पतीवर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टर मनीषा जेजुरकर यांचे पती डॉक्टर निलेश दत्तात्रय जेजुरकर हे जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर लग्नबाह्य संबंध असल्याचा आरोप मनीषा यांच्या कुटुंबियांनी केला आहे. याच कारणामुळे मनीषा यांनी आयुष्य संपवल्याचा दावा त्यांच्या बहिणीने केला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सध्या ते फरार आहे असल्याची माहिती समोर येत असून लवकरच त्यांना अटक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना 6 मार्च 2026 रोजी घडली. गंगापूर रोडवरील डी.के. नगर परिसरातील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये 40 वर्षीय डॉक्टर मनीषा जेजुरकर या त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र मनीषा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. डॉक्टर मनीषा यांच्या बहिणी हर्षदा रसाळ यांनी या प्रकरणात संशय व्यक्त करत पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या मते हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून त्यामागे काहीतरी संशयास्पद बाब असू शकते. त्यांनी असा सवाल उपस्थित केला आहे. मनीषा खिडकीला दोरीनं लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. मात्र ज्या प्रकारे त्या लटकलेल्या दिसत होत्या, त्या पद्धतीनं कोणी आत्महत्या करू शकतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. डॉक्टर निलेश जेजुरकर यांचे एका महिला डॉक्टरसोबत अनैतिक संबंध होते, असा आरोप त्यांनी केला आहे. ही महिला डॉक्टर देखील जि जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मनीषा यांना या संबंधाबाबत काहीशी कल्पना होती. त्यांना याबाबत पतीला जाब विचारल्यानंतर त्यांच्या आवाजाला दाबण्यात आलं, असा आरोपही त्यांच्या बहिणीने केला आहे. त्याचबरोबर त्यांनी असा सवाल उपस्थित केला आहे, की ज्या महिला डॉक्टरसोबत डॉक्टर निलेश यांचे संबंध असल्याचा आरोप आहे, त्या महिला डॉक्टर अचानक फरार का झाल्या? जर त्या निर्दोष असतील, तर त्यांनी पुढे येऊन चौकशीला सामोरं का जाऊ नये? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मनीषा यांच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार 2021 पासून डॉक्टर निलेश हे पत्नी मनीषा यांच्याकडे सतत दुर्लक्ष करत होते. घरातील लहान-सहान निर्णयासाठीही ते एका तिसऱ्या महिलेचा सल्ला घेत होते. त्यामुळे घरात वारंवार वाद निर्माण होत होते. या सर्व गोष्टींमुळे मनीषा मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झाल्या होत्या. सततचा मानसिक छळ, पतीकडून होणारे दुर्लक्ष, घरातील कलह यामुळे त्या खूप तणावात होत्या. अखेर या सर्व परिस्थितीला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा करण्यात येत आला आहे. सध्या या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल अहिरराव पुढील तपास करत आहे. डॉक्टर निलेश जेजुरकर यांचा शोध सुरू असून तपासानंतर या प्रकरणातील नेमकी सत्यता समोर येणार आहे. एक प्रसिद्ध डॉक्टर, अचानक झालेला मृत्यू, पतीवर झालेले आरोप या संपूर्ण प्रकरणाकडे आता संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे.